नमस्कार. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, संत गाडगे बाबा महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक होते. लोकमत सरपंच अवॉर्ड्सच्या या भव्य सोहळ्याच्या निमित्तानं आज उपस्थित असलेले माननीय श्री जयकुमार गोरेजी, ग्रामविकास मंत्री, उपस्थित माननीय विजयराव दर्डा साहेब, माजी खासदार चेअरमन, तसेच राजेंद्र दर्डा साहेब तसेच योगेशजी कदम साहेब, श्री विजय बाविस्कर, आणि आज ज्या गाव कारभाऱ्यांच्या कर्तृत्वाचा पुरस्काराने सन्मान होत आहे त्या सर्व सरपंचांचं मी सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करते. आजचा हा सोहळा अत्यंत खास आहे. ज्या लोकमत समूहाने ग्रामीण नेतृत्वाला हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं आहे त्या लोकमतचे संस्थापक स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांच्या विचारांची शिदोरी आज आपल्यासोबत आहे. बाबूजींनी केवळ पत्रकारिताच केली नाही तर त्यांनी आयुष्यभर लोकशाही मूल्यांची जपणूक केली. स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वतःला झोकून देणारे बाबूजी स्वातंत्र्यानंतर जेव्हा मंत्री झाले तेव्हाही त्यांचा जीव ग्रामीण महाराष्ट्रामध्येच आणि तिथल्या माणसातच गुंतलेला होता. सामान्यातील सामान्य माणसाला सत्तेत आणि विकासात वाटा मिळाला पाहिजे हा बाबूजींचा ध्यास होता. लोकशाहीचा पाया मजबूत करायचा असेल तर गावचा विकास झालाच पाहिजे या विचारांचे खंदे समर्थक आणि पुरस्कर्ते बाबूजी होते. मला अत्यंत आनंद होतोय की बाबूजींचा हाच लोकशाही मूल्यांचा आणि समाजसेवेचा पवित्र वसा आणि वारसा विजयबाबू आणि राजेंद्र बाबूंसह संपूर्ण दर्डा परिवार आणि लोकमत समूहाच्या अत्यंत निष्ठेने पुढे चाललेला आहे. ग्रामीण भागातील खऱ्या हिऱ्यांना शोधून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचा हा उपक्रम बाबूजींच्या स्वप्नांना खऱ्या अर्थानं साकार करत आहे असं म्हणायला हरकत नाही. याबद्दल मी लोकमत आणि दर्डा परिवाराचे मनापासून आभार मानते. आणि आज हा सोहळा महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने उभ्या असलेल्या या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होतोय. हा एक सुंदर योग आहे असं म्हणायला हरकत नाही. चव्हाण साहेबांनी ज्या पंचायत राज व्यवस्थेला बळ दिलं त्या व्यवस्थेचा मुख्य कणा म्हणजे तुम्ही सगळेजण आहात. सरपंच हा केवळ एका गावचा प्रमुख नसतो तर तो लोकशाही व्यवस्थेचा सर्वात मजबूत पाया असतो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणायचे की भारताचा आत्मा खेड्यामध्ये असतो. जर गावचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल. संत तुकडोजी महाराजांनी सुद्धा आपल्या ग्रामगीतेमध्ये लिहिलेलं आहे, गावचे कल्याण हेच राष्ट्राचे कल्याण आणि हाच कल्याणाचा मार्ग मला तुमच्यात आणि आमच्यात दिसतो. आज तुमच्याशी सर्वांची संवाद साधताना मला खरं तर उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर तुमच्यासारखीच एक गावकरी म्हणून बोलायला जास्त आवडेल. ग्रामविकास हे माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचे क्षेत्र आहे. माझ्या सामाजिक जीवनाची सुरुवात अनेक सरपंचांना माहिती असेल तर ती ग्रामीण भागातूनच झालेली आहे. मी जेव्हा माझ्या काटेवाडी या गावात काम संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानाचं सुरू केलं तेव्हा माझ्यासमोरही तुमच्यासारखीच अनेक आव्हानं होती. पण गावकऱ्यांची साथ आणि दृढ संकल्प असेल तर गावाचा आपण खरोखरच कायापालट कसा करू शकतो याचं काटेवाडी हे एक जिवंत उदाहरण आहे. आम्ही काटेवाडीमध्ये केवळ रस्ते इमारती बांधल्या नाहीत तर मानवी मूल्यांचा आणि प्रगतीचा विचार केला. मला दर्डासाहेबांना सांगायचंय की मी 2007-08 या साली माझं काटेवाडी हे गाव ग्रामस्वच्छता अभियानामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं आणलेलं होतं.
आणि त्याचं परीक्षण करायला पोपटराव पवार आले होते, पण तेव्हा त्यांचं गाव निर्मल ग्राम झालेलं नव्हतं. म्हणजे मला एक आठवण करून द्यावीशी वाटली, कारण माझी सुरुवातच ही ग्राम स्वच्छतेतून आणि ग्राम विकासातून झालेली आहे. आणि तसं बघायला गेलं तर संत गाडगेबारांच्या विचारांना स्मरून आम्ही गावकऱ्यांनी कचरामुक्त आणि हागणदारी मुक्त आमचं गाव केलं. वृक्षारोपण, सांडपाणी व्यवस्थापन आणि सौर ऊर्जेचा वापर 2005 पासूनच आम्ही करत आलेलो आहोत. गावाला इको व्हिलेज आणि देशातील सायबर ग्राम बनवलं. डिजिटल क्रांती तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आणि ती क्रांती काठेवाडीतून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आणि ती काठेवाडी देशभर पसरली, हे मी आवर्जून सांगू इच्छिते. आधुनिक शेती, जलसंधारण आणि ठिबक सिंचनाचा वापर वाढवून शेतकऱ्यांचं जीवनानं उंचावलं. माझा ठाम विश्वास आहे की जोपर्यंत घरातील आणि गावातील लोक सक्षम होत नाहीत, तोपर्यंत गावाला पुढाऱ्याला म्हणता येणार नाही. म्हणूनच काटेवाडीमध्ये आम्ही काही धाडसी आणि कौतुकास्पद निर्णय घेतले. आम्ही लेक वाचवा अभियान प्रभावीपणे राबवून स्त्री पुरुष समतेचा तेव्हाच संदेश दिलेला आहे. महिलांना आर्थिक सामाजिक सुरक्षितता देण्यासाठी घरातील महिलेचे नाव लावण्याचा ऐतिहासिक उपक्रम सुद्धा आम्ही त्याच काळी राबवलेला होता. जेव्हा घराच्या पाठीवर आणि कागदावर लक्ष्मीचे नाव आले, तेव्हा गावचे भाग्य बदलायला वेळ लागला नाही आणि हे आम्ही सर्वप्रथम काटेवाडीमध्ये केलं. काटेवाडीच्या ग्रामविकासाच्या प्रवासाची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा आम्हाला मिळाले आणि सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे काटेवाडीच्या विकासाचा हा प्रवास आज शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट झालेला आहे. यावर आम्ही खूप काही सांगता येईल, मात्र गाव एक झालं तर काय होऊ शकतं हे सांगण्यासाठी मी आज मोजकीच उदाहरणं दिली आणि काटेवाडीत केलेले काम हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणून आज अगदी सरपंच सगळ्यांचा हा पुरस्कार असल्यामुळे मी आवर्जून हे बोलले. केवळ सरपंचच नाही तर महाराष्ट्राचे भाग्य विद्यार्थी आपण सगळेजण आहात. तुम्हाला आज मिळालेला हा पुरस्कार म्हणजे तुमच्या आणि तुमच्या गावच्या एका नव्या मोठ्या जबाबदारीची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. काटेवाडीसारख्या गावाचा कायापालट झालेल्या गावाची ग्रामस्थ म्हणून मी आज तुम्हाला आवाहन करते की आपल्या गावाला आदर्श बनवताना स्वच्छता, पर्यावरण, जलसंधारण, डिजिटल सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि कृषी विकास आणि विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य द्या. तुमच्या गावात विकासाच्या आराखड्यामध्ये शेतकरी, युवा, विद्यार्थ्यांनी महिलांना केंद्रस्थानी ठेवा. त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घ्या. सध्या आपल्याला सगळ्याच माहिती आहे की पावसाने ओढ दिली आहे, आता सध्या सुरू झालेला आहे. या परिस्थितीत शासन दक्ष आहेच, त्यासोबत तुम्ही जागरूक राहून आपापल्या गावांना या दिवसांमध्ये दिलासा देण्याचं काम करा. शहरांकडे धाव घेणारा तरुण जर गावातच थांबायचा असेल तर आपली गावे आत्मनिर्भर करावी लागतील. जेव्हा प्रत्येक गाव रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि आधुनिक सोयी सुविधांनी समृद्ध होईल, तेव्हाच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय बाबूजी आणि गावच्या मातीवर व माणसांवर जीवापाड प्रेम करणारे आदरणीय अजितदादा यांच्या स्वप्नातील विकसित महाराष्ट्र नक्कीच साकार होईल. या वाटचालीमध्ये तुम्हा सर्व सरपंचांच्या पाठीशी आम्ही आहोतच. तुमच्या प्रत्येक चांगल्या कामामध्ये हे सरकार आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी उभी आहे. आणि आत्ताच बाबूजींनी सांगितल्याप्रमाणे ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या नक्कीच आम्ही कॅबिनेटमध्ये मांडून आदरणीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून नक्कीच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं मी आपल्याला सांगू इच्छिते. पुन्हा एकदा पुरस्कार प्राप्त सर्वच सरपंचांचं मी मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते. तुमच्या कार्यातूनच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो या सदिच्छा व्यक्त करते. या अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी दर्डा फॅमिलीने मला आवर्जून बोलवलं, त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानते आणि आयोजकांचे मी मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.